त्यांनी सांगितलं तो आता पुन्हा शिवसेनेत ये म्हणून. आता बघा देवेंद्र फडणवीसांसारखा शिवसेना प्रमुखांचा दिवसर पुढे घेऊन जाणारा नेता काम करतो. मी बोललो यायचं आहे तर तुम्ही पण या आमच्यासोबत महायुतीमध्ये. त्याच्यामुळे मला वाटतं ते गंमतशीर आणि उद्धव साहेब आता मी टोमणा असं बोलणार नाही, पण मी जुना सहकारी आहे त्यांचा, त्याच्यामुळे त्याच्यावर अधिकार पण आहे. ते बोलले, पण मी त्यांना एक सांगितलं, या मराठी माणसाचं ज्याच्यासाठी आपण बोलता तो आज गिरगाव दक्षिण मुंबईतला आहे, त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा विषय. तेव्हा ते बोलले प्रामाणिक करत असेल प्रामाणिकपणे. त्यांना म्हटलं मी बाळासाहेब ठाकरेंच्या हाताखाली तयार झालेला आहे, त्याच्यामुळे माझ्या प्रामाणिकतेवर त्या ठिकाणी कडवटतेवर तुम्ही शंका घेऊ शकत नाही. आणि त्याच्यामुळे त्यांनाही बोललो तुम्ही तो वाचा. मी सांगितलं तुम्ही नाही वाचला तर कोणाकडून तरी वाचून द्या. त्याच्यामुळे त्या शिफारसी आणि माझा अहवाल मी उद्धवजींना पण त्या ठिकाणी दिलेला आहे. शेवटी पक्षाच्या ठिकाणी आहे, परंतु जेव्हा एखादी योजना येते ती सगळ्यांच्या भल्याची असते. बाळासाहेबांनी SRA योजना झोपडपट्टीला घर द्यायचं केलं, अफजलपूरकर समितीचा अहवाल आला, त्यातनं SRA निर्माण झाला. माझी अपेक्षा आहे दरेकर समितीच्या अहवालातनं स्वयंपुनर्विकास होईल, मध्यमवर्गीय माणसाला त्या ठिकाणी मोठी घरं मिळतील, तो मुंबईतच राहील, ठाण्यातच राहील, तो परागंदा होणार नाही.